आसावरी आले आले बाबा आले. आणि काही इथं तयार नाही अगं गुरुची वेळ झाली आता. हो. आणि केळीच खांब कुठे गेलाय कुठं चप्पल चोर. हॅलो थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. या 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 आणि गप्पा नाही मारायच्या इथं लावते खांब. चला पहिले खांब लाव. हो बांधतो. बरं येतात ना. येतात म्हणजे काय? शाबास शाबास गुड. अहो तुम्ही ते खेळीचे खांब बांधताय. तुम्ही बाबांची मदत घ्याल का? अरे जगात असं एकही काम नाही जे अभिजित राजेला येत नाही. नीट नीट बांध नीट बांध. अरे अरे असं बांधतात का? हा अरे केळीचा खांब उभा कर तिथं. हा बांध त्याला मुळाशी. हा एवढं तर बांध नाही तरी विचारलं तुम्ही. बाबा एकदा बघून घ्या ना सगळं आलंय ना व्यवस्थित. बरं सगळं सगळं आहे बरंच सारखं आहे. जवळ बस जवळ बस. हा चला. मी आपलं विचारून विचारून करते बाई. उगीच अति आत्मविश्वास नको. पटपट बांधा. हा अजिबात गुरुजीची वेळ झाली. चला दाराचं तोरण लावतो का नाही बघतो. आसावरी आसावरी. हो 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 हो. लाजायला काय तुम्हाला? सेम पिंच. अरे काय हे काय? हो आपण जवळजवळ सेम कलरचे कपडे घातलेत ना. कपल गोल्स. सेम कलरचे कपडे? तुम्ही काय रंगांना झालात काय? हा हे सारखा कलर आहे. हो असं काय करताय? जवळजवळ सारखे आहेत की नाही? आसावरी आसावरी मी बरोबर मारू बघा ना सेम कलर काय आहे. झालं बाबा? काय 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 झालं? सुलभा काकू अहो किती छान दिसताय. मस्त दिसते ही साडी तुम्हाला. या ना बसा ना इथे बसा ना. अहो काकू मला जरा मदत करता का? जरा ना वस्त्रमाळा करून देता मला. हो हो आण ना. आणते हं, कमी पडतील. घ्या घ्या. हा ठीक आहे. ही माळ इथं कुठे ठेवली? अय्या हेमा म्हणालात मला. काय आजपर्यंत की नाही मी तुम्हाला धर्म म्हणायची. आज तुम्ही मला एम्मा म्हणालात. प्रेमात बिमात पडलात की काय माझ्या? माय मी असं काय म्हणाल नाही तुम्हाला. मी असं काय म्हणलं नाही. मी म्हणलं ही माळ इथं कुठे ठेवली. तुम्ही मला म्हणालात हेमा. परत एकदा म्हणा ना हेमा. अहो नाही म्हटलं मी. चप्पल चोर म्हटलं मी. हेमा म्हटलं. हो हो आहे बघा. मी कानांनी ऐकलं माझ्या. दत्ताजी आज मन की बात बोल दो. संध्याकाळी एवढं बघतो चप्पल चोर नक्कीच बघतो. आसावरी अगं तर माझं कोणी ऐकत नाही काय? सुलभा काकू अहो आज ना माझं काही केलं वऱ्याचा भात चांगला होतच नाहीये. चिकट होतोय. जरा शिकवाल का मला? हो हो दाखवते की. चल असावरी असावरी माझा फोन मला वाटतं मी आपल्या खोलीत विसरलो. जरा आणतेस प्लीज. हो आणते ना. काकू तुम्ही होता का स्वयंपाकघरात पुढे? मी आलेच. बाबा आता नाही त्रास देणार तुम्हाला त्या. थँक्यू आसावरी. मला वाचवलंस तू. मंडळ आपलं आभारी आहे. बाबा तुम्ही आज जाऊन पडता का जरा? हो हो मी जरा आज जाऊन पडतो. गुरुजी आली की मला उठव. ठेवला यांनी फोन. फोन नाही सापडते तुमचा कुठे? अहो मग मला काय इथे यायला सांगितलं तुमचा फोन शोधायला? तुला एक गोष्ट सांगायची. काय? आपण परत लग्न करूया का? काय? बरे आहात ना तुम्ही? काय लग्नातला शालू आहे ना म्हणून विचारलं. खरंच खूप छान दिसतेस. लग्नात दिसत होतीस ना तशीच. म्हणून परत लग्न करावं असं वाटलं. मस्त दिवस होते ना ते नव्या नव्या प्रेमाचे. मग प्रेम काय आटलंय का आता? करेक्ट. आटलंच. पण कापडासारखं नाही. दुधासारखं घट्ट झालं. मुरलं लोणच्यासारखं. पण तरी अनोळखी असण्यातली गंमत काही वेगळीच असते नाही. काय झालंय का तुम्हाला आज?
काय झालंय बघायचंय तुला? ये अहो ये 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 ये. बघ स्वतःला जरा आरशात. एवढी सुंदर बायको समोर असताना काय होणार एका नवऱ्याचं? खरंच खूप छान दिसतेस. बायको कोणाची आहे? पण तुम्ही एक गोष्ट विसरताय बरं का मिसेस राजे. मी विसरत नाहीये, तुम्ही द्यायला विसरताय बरं का मिस्टर राजे. कमाल आहे तुझी. तू कसं ओळखलंस मी गजरा आणलाय ते? म्हणजे काय? फुलांचा आणि प्रेमाचा सुगंध नाही लपवतायत. बरं असाच मला देणार आहात का माळणार आहात? छान जमलंय. काय होतंय? अरे यार हे बघ ना किती कन्फ्युजिंग आहे. कसं नेसतात? मी काय म्हणतोय काहीतरी मॉडर्न घातलं तर नाही का चालणार? जरा काहीतरी कम्फर्टेबल घालतो ना, देव समजून घेईल. वा वा वा, असं कसं? पूजा आहे घरात. आणि सोम काय आहे ना, तुला ते धोतर आता नेसता येत नाहीये म्हणून तुझी एवढी चिडचिड होते. आता जर कोणी नेसावून दिलं असतं ना तर उड्या मारत असतास. वाव किती मजेशीर वाटतंय हे, किती हवेशीर आहे, मज्जा येते असं केलं असतंस. हे तर होच. बघू. सारे सोहम, असे आजोबा घरात असताना दरवेळी पूजेला धोतर नेसायला लावतात, तरी कसं तुला धोतर नेसता येत नाही? त्यांना जाऊन सांगते ना तुला धोतरही नेसता येत नाही. मग बघ. मला माहित नव्हतं धोतर नेसायची प्रोसेस इतकी इंटरेस्टिंग असते. बर सोड आधी एक होच. ओके चला. सोहम अरे घरात पूजा आहे, सोड मला. असू दे. मला सगळी तयारी करायची. अरे पूजेची सोड सोहम. आज माझी बायको इतकी सुंदर दिसते, नीट बघू तरी दे. झालं. खरं सोड सोहम, आजोबा येतील, आई येतील, कोणीतरी बघेल. दरवाजा उघडा आहे. सॉरी 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 सॉरी. आई आई थांबा ना. आई हो काय झालं? नाही काही नाही, मी नंतर येते. नाही नाही थांबा ना. काय झालं सांगा ना. काम होतं का काही? अगं काही नाही, गजरा आणला होता तुझ्यासाठी. ओ माळ मी देऊ का माळून? ते ऍक्च्युली मी पेन शोधावी लागेल ना, ती मी पेन शोधते. आणि नाही माझ्याकडं माळायचं नसलं तरी हरकत नाही. त्याला सांग माळायला. येतो ना माळता त्याला? आई त्याला म्हणजे कोणाला? तुला माहितीये शुभ्रा कोणाला ते. घे या लवकर. हो आई अजून विसरली नाहीये. अजूनही माफ केलंय तिने मला. करतील सोहम, लवकर करतील. चहा घ्या. बाबा जरा पडलेत. अगं बाई बरं नाही का त्यांना? थांब मी बघून येते. नाही नाही नाही, म्हणजे तसं काळजी करायचं कारण नाही. जरा झोप मिळाली ना की बरं वाटेल त्यांना. आता जेव्हा पूजा सुरू होईल तेव्हा बोलवेन मी त्यांना. तुम्ही बसा ना.
चहा घ्या. अहो तुम्हाला अगदी चहा सुद्धा नको का? तू घेणारस का? नाही. हो नाही. काय आई ऐका ना, एकदा बोला ना सोहमशी. आई थांबा ना, त्याला खरंच मनापासून वाईट वाटतंय हो. शुभ्राज पूजा आहे ना आपल्याकडे, माणसं येणार आहेत. आजच्या दिवशी नको ना हा विषय, आपण नंतर बोलूया ना. येऊ का? मॅडी अगं तू किती गोड दिसतेस. मॅडी ताई पाहू. अरे वा, साडी वेणी. मॅडी हे काय आहे? सर, मी असं ठरवलंय की आसारी मॅम सारखं संस्कारी व्हायचं. ओ आणि यासाठी मला ग्रँडपा ट्रेन करतात. आलेच मी. अहो मॅडी त्याचा औरंगाला नसतो नमस्कार करायचा. 1 2 3 1 2 3 1 2 3. हे काय? मॅडी ताई काही हरकत नाही. खरं सांगू का, तुम्ही ना अशाच खूप छान दिसता आणि आम्हाला अशाच आवडतात. कसा दिसतोय मी? खूप छान दिसतोयस. शोभतोस हा धरमजींचा नातू, हा? दत्ताजींचा नातू. नाही म्हणजे पूजेचं अचानक ठरलं ना, ते कपडे. अरे नाही नाही, झकास दिसतोयस, एक नंबर. मॅडी ताई तुम्ही एक काम करता का, आमच्या खोलीत जा आणि नीट छान तयार होऊया. या या गुरुजी या. नमस्कार. झाली का तयारी पूजेची? हो नमस्कार गुरुजी, सगळी तयारी झालीये. तुम्ही सांगितलं ती सगळी सामग्री आलीये. बरं, बसणार आहे कोण पूजेला? हे दोघं. दाते लेले. अगं काय हे, माझ्यासाठी नाही का थांबायचं? अगं पण तुला आवरायला वेळ लागतो ना. हो ना, नट्टापट्टा असतो ना तुझा. आत्ता हसताय, पण थोड्याच वेळात इथलं वातावरण बदलणार आहे. म्हणजे काय ग? म्हणजे काही नाही. चला आज चला. आसावरी, आसावरी आलात तुम्ही? या या. आम्हाला उशीर नाही ना झाला? काही नाही, पूजा सुरू व्हायची ना अजून. या या. अरे ये प्रज्ञा. ताई, तू माझ्यावर रागवलीस का ग? नाही ग, का? ताई, मला माफ कर. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आले. आय एम रिअली सॉरी. हे बघ प्रज्ञा, आपल्यात काय घडलं ते मी कोणालाही सांगणार नाही. झालं जे घडलं ते आपल्यात राहील. चल ये आता, बस. खूप खुश आहात ना सगळे? आज नाही तुम्हाला रडवलं तर बघाच. कुंकू लावून घ्या. ओम यशस्कौरम बलवंतम प्रपंतोन्तमेव राजाधिपतिर् बभूवा संकीर्ण नागा शपतिर्णाम सुमंगलसतं दीर्घमायुः कस्तूरे तिलकमललाटपटले वक्षस्थले कौस्तुभो नासाग्रे नमौक्तिकं कृतले वेणुः कंकणं सर्वांगे हरिचन्दनौ सुललितौ कण्ठे च मुक्तावली गोपश्री प्रवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणि यन्मंगलम महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिवेस्तु यमानस्य दत्ते भवतु मंगलम करोतु स्वस्ति ते ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजातयः सरिसृपा श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा. गणपतीला नमस्कार करा. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सिद्धसाधनं. बरं, पूजा करण्यामागचं प्रयोजन काय? देवा, आज माझं सगळं कुटुंब एकत्र आलंय. हे असंच कायम एकत्र राहू दे. या कुटुंबात कायम सुख, शांती, समाधान नांदू दे. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या घराला कोणाची दृष्ट लागू देऊ नकोस.
पूजेला लागणाऱ्या तुळशी कुठे आहेत? ते बघा तुमच्या तिथेच आहेत गुरुजी. बरं, या मला मोजून कोण देणार आहे? मी देते. हे घ्या, हे घ्या आणि पूर्ण होईपर्यंत इथून हलायचं नाही. बरं चालेल. आता आचमन करा तुम्ही. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुनराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. श्रीमद्भगवतो महापुरुष श्रेष्ठराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय प्रारब्धे विष्णुदशरीतवराकल्पे वैवस्वतमन्वन्तरिष्टाविंशतमे युगे युगतिष्के कलियुगे प्रथमणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपदण्डखण्डेशे गोदावर्याः दक्षिणेन्द्रे शालिवांशके. ओम भूर्भुवः स्वः महागणपते नमः. ध्यायामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपते नमः. आवाहयामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपते नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपते नमः. पंचामृत कुठे? ओट्यावरती ना सगळं साहित्य मी काढून ठेवलंय. मी घेऊन येऊ का पटकन जाऊन? तुम्ही उठून नाही चालणार. मग मी घेऊन येते ना. नाही, तुम्हाला पण उठून चालणार नाही. हे काम पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हलता नाही येणार. राहू दे, थांब, मी घेऊन येतो. पण तुला जमेल का? हो, आई म्हणाली ना तिने सगळं काढून ठेवलंय, आणतो मी. मी पण एकदम लकी आहे. संधी आयती चालून येते माझ्याकडे. आता या संधीचा फायदा मी नाही उचलला तर नाव लावायची लाज वाटेल मला. कशात काय मिक्स करायचंय आणि काय प्रमाण असतं, शुभ्रालाच विचारावं लागेल. वर्तमान ग्रहगुण विशेषण विशिष्टायाम शुभादी शुभ पुण्यतिथौ. आपण म्हणायचं मम मम आत्मनः आत्मनः सकल सकल. ऐक ना, शास्त्र पुराणोक्त पुराणो प्रमाणाचं नाही कळत मला. प्राप्ती किती घालायचं अर्थम तुला येतं असं म्हणाला होतास ना. वशिष्ठ पण गोत्रे ते सगळं भरपूर आहे, म्हणजे एक्झॅक्टली नाही कळत आहे मला. अभिजित शर्मा. पाणी पाणी. तीर्थ म्हणून सोमरस प्या सगळ्यांनी. मी उघडच ठेवलं होतं. साखर, हा, दही, थोडंसं मध,
ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि पंचामृत कुठे सोहम आणतच असेल गेलाय तो ऑलरेडी मी बोलवून आणू का ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः मुखवासार्थे फुगीफल तांबूलं समर्पयामि ओम सॉरी सॉरी मी ते तुलाच बोलवायला आलो ते गुरुजीने ते मागितलंय बाहेर म्हणून मी आलो सॉरी हो मॅडी तेच होतंय हो गॉड ते का कीर्त नाही तीर्थ पण मी काय करायचं माता बाहेर मी तू हे पुसून नाही सॉरी मी पुसून घेते हे क्लीन करते सगळं तू परत बनव ना कीर्त हा मी परत बनवतो तू जरा साफ करून घे ओके कशाने साफ करू मी हरिद्राम कुंकुमसाला सौभाग्य द्रव्य समर्पयामि मोजून झाल्या बरं पंचामृत कुठे मी बघते आता उठले तर चालेल हो चालेल झालं का सोहम अरे गुरुजी बापरे हे काय झालं सगळं सॉरी सॉरी माझ्यामुळेच आणलंय कीर्त नाही मॅडी तीर्थ म्हणतात त्याला Yes, बरं, yes. राहू दे चल काय परत करायला लागतंय का हो कसं झालं रे काही नाही धक्का लागला मॅडी कसलं घाणडा आवाज येतो याला अगं तीर्थ आहे ते असं नाही बोलावं सॉरी पण शुभ्रा सिरियसली तू बघ ना येऊन खूप घाण आवाज येतोय ग मॅडी मॅडी तू ये हा पटकन आवरून बाहेर कसली बॉटल आहे व्हॉट इज दिस ओ गॉड सरांनी तयार केलेलं ज्यूस आहे का कुलकर्ण्यांच्या घरात पाप घडणार आहे आज चक्क तीर्थात दारू सॉरी सोमरस सोमवारी किती चुका करशील मग असावारी माफ करेल की घरनं हाकलून देईल तुला हे पंचामृत मूर्तीवरती घाला बाळकृष्णाच्या एक पडी ओम आप्याय स्वसमय तुदय विश्वतः सोम गृह्ण्यम भवावाज्यस्य संगथे ओम दधिक्रावणोकारिशं विष्णु रश्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकृतवर्ण आयुषितारिषद ओम कृतं मिमीक्षे कृतमस्य योनिर्कृतेषु कृतमस्य धामा अनुश्वधमा वह मादेव स्वाहा कृतं वृषभक्षे हव्यम ओम मधु वाता ऋतयते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्न सन्तोषधि मधुनक्तमुतोषसो मधुन पार्थिवमृजाः मधुद्योरस्तपिता मधु मानो वनस्पतिर् मधुमाउ अस्तु सूर्यः माध्वीर्गावो भवन्तु नः आता हे कामनातलं जे पाणी आहे ना ते देवाच्या पायाच्या अभिषेकाचं वाटीमध्ये होतं आता नैवेद्य समोर ठेवून त्याला नैवेद्य दाखवून घ्या नैवेद्यार्थे संयावक नैवेद्यम सर्वामी अमृतपसरणस्य स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि पुनः ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामि गुरुजी आता तरी प्रसाद खाल्ला तर चालेल का हो आरती तर उद्या आधी चला मग आरती करूया
तू कितीही आरत्या पूजा कर ग असावरीताई, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या आयुष्यात विघ्न येतच राहणार. सत्यनारायण महाराज की आरती सगळ्यांना द्या. हो दत्ताजी. बाबांना देऊया. सुलभा काकू, तीर्थाची चव नॉर्मल का लागतीये? दारूचा वासच येत नाहीये. जाऊ दे म्हणा, मला तर माहितीये ना की यात काय घातलंय ते. आता बोंब मारून सगळ्यांना सांगते. शी, असा काय वास येतो तीर्थाला? काय ग, कसला वास येतोय? अगं आंबूस वास येतोय. कसलाय बरं? अगं दारू सारखा वास येतोय. अगं काहीतरीच काय बोलतेस प्रज्ञा, असं कसं होईल? तूच बघ, तू दारू बिरू घातलीस की काय तीर्थात? अगं काय काहीतरीच काय बोलतेस तू, असं कसं करेन मी? अगं कोणी बनवलं तीर्थ? सोहमनी बनवलं होतं ना. अगं पण तयारी तर आसावरीने केलेली. हो ना. अरे देवा, कुलकर्णाच्या घरात हे सगळं काय चाललंय? तुम्ही लोक तीर्थात काहीही घालून प्या, तुमच्याकडे चालत असेल, पण 4 चौघांना बोलवून त्यांना कशाला भ्रष्ट करताय? म्हणजे आसुरीताईने त्यामध्ये दारू घातली की काय? एक मिनिट, ताईला यातलं काही माहिती नसेल, कारण तीर्थ तर सोहमनी बनवलं होतं ना. मग सोहमनी याच्यात दारू घातली तर नसेल? काहीतरी काय बोलताय तुम्ही सगळे? प्रज्ञा अगं काहीतरी गैरसमज होतोय तुझा. बघा तुम्ही सगळ्याजणी वास घेऊन बघा ना, कसं घाणेरडा वास येतोय तीर्थाला. सगळ्यांना तीर्थ दे तू. नको बाई, आम्हाला नको वास वगैरे काही. नाहीतर काय, सोमचं काय नवीन आहे काय? मागच्या वेळी पण सत्यनारायणाच्या पूजेला ना याने दारू पिऊन असाच गोंधळ घातला होता. यापुढे आसुरीताईने बोलवलं तरी यायचं नाही. नाहीतर काय, आपल्याला पाप लागायचं. चला चला. अरे थांबा जरा, सत्यनारायणाची पूजा आहे असे अपशब्द उच्चारू नका आणि असे भांडून या घरात निघून जाऊ नका. जरा विचार करा. तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्ही बसा. त्रास कसा करून घेऊ नको? ही प्रज्ञा काय बोलते ऐकलंस का तू? हो मी बघतो, तुम्ही बसा. या इकडे बसा. चला ग, हे यांचं नेहमीच आहे. आपण कशाला थांबलोय? चला निघूया. एक मिनिट, मी काहीही केलेलं नाहीये आणि माझ्या आईने सुद्धा काहीही केलेलं नाहीये. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ठीक आहे, पण आईवर तरी विश्वास असेल ना तुमचा. ओ आई का करेल असं काहीतरी? मी या प्रज्ञावर विश्वास ठेवताय. ऍक्च्युली माझंच चुकलं. मीच आजपर्यंत आईचा मान नाही ठेवला. लोकांसमोर तिला उलट सुलट बोलत आलोय, त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं कोणी येऊन आईला काही बोलून जाईल आणि आई शांतपणे सगळं सहन करेल. पण तुम्ही अजून आईचं खरं रूप नाही बघितलंय. इतक्या वर्षात मी सुद्धा बघितलेलं नव्हतं. मलाही वाटायचं आईला कुठे काय करता येतं.
ती फक्त घरातली कामं करते, घरच्यांची मर्जी सांभाळते आणि कोणी काही बोललं ना तर मुळमुळ रडत बसते. तिलाही मन आहे, तिलाही भावना आहेत. हे मला कधीच नाही कळलं. मला त्या वाटायचं आई फक्त घरातच असते, तिला कसला एक्सपिरियन्स नाहीये, कसला अनुभव नाहीये, त्यामुळे फक्त तिला रडता येतं. पण ती नुसती घरात नसायची, ती 24 तास घरच्यांसाठी राबत असायची. त्यांचा विचार करणं, त्यांची काळजी घेणं. आणि मला तर आश्चर्य वाटतं 24/7 घरच्यांसाठी अवेलेबल राहून ती इतरांचा सुद्धा विचार करायची. सुलभा काकूंना एकटं वाटू नये म्हणून आई बरेच वेळेला जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसलीये. प्रज्ञा कारखानीस काका काकूंना त्रास देते म्हणून आई त्यांच्यासाठी बरेच वेळेला जेवण घेऊन सुद्धा जाते. दाते काका काकूंची चौकशी करते, त्यांना काय हवं नको ते बघते. आणि इतकंच नाही हो, साधा सोसायटीत कोणाचा बर्थडे असला ना तर त्यांच्या आवडीचा केक त्यांच्यासाठी आई खास बनवून घेऊन जाते. इतकं सगळं का करतेस आई तू? आणि हे लोक तुला उलट सुलट बोलतात, तुला काहीच नाही वाटत का ग? तरी बरं, सोसायटीतलं एकही फंक्शन तुझ्याशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आई, सगळ्यांची मदत करत असते नेहमी. साधी भाजी आणायला खाली गेली ना तुम्हाला विचारून जाते काय घेऊन येऊ तुमच्यासाठी, कारण की तुम्हाला खाली उतरायचा त्रास नको म्हणून. आणि एवढं सगळं केल्यानंतर ही लोक काय करतात? ही लोक तुलाच नावं ठेवतायत, तुझ्याबद्दल उलट सुलट बोलतायत. ते पण त्या प्रज्ञावर विश्वास ठेवून जी स्वतः एक मोठी फ्रॉड आहे. तिच्या नवऱ्याची नोकरी गेली असं खोटं सांगून तुझ्या अन्नपूर्णामध्ये तिने नोकरी मिळवली. तू पण तिची मदत करायची म्हणून लगेच तिला नोकरी दिलीस. आणि त्याची परतफेड म्हणून आता ती आपलं घर तोडायला निघाली आहे. नाही, तुम्ही ठेवा तिच्याच वर विश्वास ठेवा, पण उद्या जेव्हा तुमच्या घरात आग लावेल ना तेव्हा तुम्हाला कळेल. आणि मग माझ्या आईसारखा मोठ्या मनाने माफ करून दाखवा तिला. तुम्ही येऊ शकता. ऍक्च्युली पुन्हा नाही आलात तरी चालेल. नाही, थांबा. काय ग प्रज्ञा, तुला दारूची चव कशी माहित? तू काय रोज घेतेस? काहीतरीच काय बोलताय? बर शुभ्रा, जरा सगळ्यांना ते तीर्थाचा वास दे ना. घ्या बघा, लेले काकू बघा ना, घ्या. येतोय? नाही. कुणालाच दारूचा वास नाही येते याला. नाही तर चवही देऊन बघ. नेहमीसारखं तर आहे. कारण प्रज्ञा खोटं बोलतेय. या तीर्थामध्ये दारू बिरू काही नाहीये. आई ग प्रज्ञा, देवाच्या तीर्थालाही नावं ठेवतेस काय ग? तुला असं करायला लाज नाही वाटली? प्रज्ञा, कसलाही वास येत नाही त्याला. खोटारडी कुठली? अगं मूर्ख बायकानो, काही नाहीये काय. मी स्वतः दारू ओतली त्याच्यात. काय? हाय पुरावा. हाय पुरावा. सर, प्रज्ञा ह्याच्यामध्ये दारू घेऊन आली होती. मगाशी मी पाहिलं, ती काहीतरी साडीत लपवत होती. आणि सर, मी ते ज्यूस समजून प्यायले, पण त्याच्यामध्ये दारू होती सर. आय एम सो सॉरी सर. सर, गॉड प्रॉमिस सर. मला वाटलं की त्यात ज्यूस आहे म्हणून. मॅडी, शांत हो बरं तू. सर, ही प्रज्ञा ना खूप वाईट आहे. ती सगळ्यांना त्रास देते, सगळ्यांना रडवते. मला रडवलं, सोमला रडवलं, आजावरी मॅमला रडवलं. मी ना इलेक्ट फाईट देणार आहे. मॅडी शांत हो.
मला मला एक काम आठवलंय, मी येते. थांब. हे बघ तू शांत हो. अशी बरी जाशील ग इतके तमाशे करून. चल निघ, येऊ नकोस मला तिथे. प्रज्ञा, तुला दुसऱ्याचं चांगलं बघवतच नाही का ग? हिच्यावर आहे ना बहिष्कारच टाकायला पाहिजे. नाहीतर काय. अगं, हिच्या सासू सासऱ्यांची कीव वाटते म्हणून आपण हिला आपल्यात घेतो, पण आता नाही घ्यायचं. आता आपल्या सोसायटीच्या सार्वजनिक कार्यक्रमात हिला घ्यायचं नाही. हो, म्हणजे निदान आपले कार्यक्रम तरी चांगले होतील. अहो लेले बहिणी, दाते बहिणी, मला माहिती आहे प्रज्ञाने खूप मोठी चूक केली आहे आणि तिचा राग येणं साहजिकच आहे. मलाही राग आलाय तिचा. पण काय आहे ना, एकटी असते ती, तिचा नवरा असतो लांब दुबईत, काही कामही करत नाही. त्यामुळे म्हणतात ना, रिकामं डोकं सैतानाचं गट, तसं झालं हिचं. नाही, मला माफ कर ग, खरंच माफ कर. मी पुरा खरंच असं नाही वागणार, पण मला तुमच्यापासून लांब ठेवू नका. तू जे केलंस ते एवढं मोठं आहे ना, त्यावेळेला तुला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. म्हणजे बरोबर बोलतेस, हिला शिक्षा मिळालीच पाहिजे, म्हणजे पुन्हाही असं वागणार नाही. नाहीतर काय, चांगलं 100 उठाभाषा काढायला लावू हिला. नाही नाही, असं काही करायला नको. प्रज्ञाला अशी शिक्षा झाली पाहिजे ना, ज्यात तीही काहीतरी शिकेल आणि अख्ख्या सोसायटीचा फायदा होईल. पुढचा आठवडाभर प्रज्ञा अख्खी सोसायटी झाडून काढेल. जिने झाडेल, पार्किंगची जागा झाडेल, पोछा करेल आणि सगळी सोसायटी चकाचक ठेवेल. अगं ताई, हे सगळं मी करू? हो, तू जे काही केलंयस ना, त्याच्यासाठी सुद्धा ही शिक्षा कमीच आहे प्रज्ञा. अगं, तू आमच्याशी कशी तरी वागायचीस तोपर्यंत ठीक आहे, आता देवाधर्माच्या बाबतीत असं केलंस, त्याचं तरी पावित्र्य राखायला पाहिजे होतंस ना. छान शिक्षा दिलीस असवरी तू. प्रज्ञा, आता तरी सुधार स्वतःला. माफ करा गुरुजी, म्हणजे हे असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. मी किंवा माझ्या घरातलं कोणी असं काही करणंच शक्य नाही. मी काय आज ओळखतो का तुम्हाला? तुम्ही असं काहीच करणार नाही याची खात्री आहे मला. पूजा आता सुफळ संपूर्ण झालीये, मला निघायला लागेल. हो गुरुजी, दक्षिण. सकल मनोरथ सफला संतु, दीर्घ आयुष्यमस्तु. या घरामध्ये अखंड समृद्धी, सौभाग्य आणि शांतता नांदू दे. या. बाबा, या तुम्ही बसा इथे, शांतपणे बसा. या. मी चहा करून आणते तुमच्यासाठी बाबा. आई, आता तरी माफ कर ना ग. तुला माहिती आहे ना, आज सुद्धा मी काही केलं नव्हतं. आई, अगं मी खरंच सुधारलोय ग. आई, मला माहिती आहे मी तुला खूप त्रास दिलाय ग, तुझ्याशी खूप चुकीचा वागलोय. पण आता तुझी शपथ घेऊन सांगतो, मी परत असं कधीच नाही वागणार. आई आई, थांब ना ग, नको ना असं जाऊस. आई प्लीज बोल ना माझ्याशी. तुझ्या अशा वागण्याचा, न बोलण्याचा खूप त्रास होतोय ग मला. मला नाही सहन होते. आई, मला माझी आई परत हवी आहे. आई, तुला आठवतंय मी लहान असताना ना, तू सारखी माझ्या मागे मागे असायचीस. माझ्याशिवाय अजिबात करमायचं नाही ग तुला. सकाळी ना तुझा हसरा चेहरा बघून मला जाग यायची, जेव्हा तू माझ्या डोक्यावर ना हात फिरवून मला उठवायचीस. आणि त्यानंतर लहान मुलांना देतात ना तसं ब्रशला पेस्ट लावून सुद्धा द्यायचीस तू मला. आजोबा खूप ओरडायचे मला. आजोबा तुम्ही ओरडायचा ना मला.
पण तू म्हणायची की राहू द्या हो, तो माझ्यासाठी अजून लहानच आहे. इतका मोठा कधी झालो का आई मी तुझ्यासाठी? मला माहिती आहे का मी खूप चुकलोय. एकदा मला पूर्वीसारखं लहान समजून माफ कर ना ग तू. आई ऐक ना, तुला माहितीये लहानपणी मला लागलं ना की तू लगेच फुंकर मारायचीस, आणि आताही मला खूप त्रास होतो. आई आई माझ्या त्रासावर एकदा फुंकर मार ना ग प्लीज. आई मला माझ्या चुकांची जाणीव आहे. मी परत असं नाही वागणार आहे तुझ्याशी. आई खरंच आई प्लीज मी तुझी माफी मागतोय. आई प्लीज एकदा माफ कर ना ग मला प्लीज. आई सॉरी. बाबा चहा आणते ना तुमच्यासाठी. ए सोहम, बास कर बरं. चल बास 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 बास. आई मला प्लीज माफ नाही करणार का ग? शांत हो बरं. हो शांत हो. काय आई पोरग एवढं कळवून रडून सांगते, काही परिणाम नाही. अरे मन बिन काय आहे का नाही? सोम डोळे बस, डोळे बस. अरे याच्यावर आपल्याकडे जालिम उपाय आहे. शुभ्रा सांग तुझ्या सासूला माझ्या या लेकीला, बबड्यासाठी आलो मी तुला मनवायला. सांग तुझ्या सासूला माझ्या या लेकीला, बबड्यासाठी आलो मी तुला मनवायला. सांग तुझ्या सासूला. काय ग शुभ्रा, काही हवंय का? काय? माफी. ना मांगू सोना चांदी, ना मांगू हीरे मोती, ये मेरे किस काम के. माफी तुम्हारी सो हमको प्यारी, दे 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 आई आज माफी उसे. तेरा मेरे बेटे से कैसा है ये झगड़ा पुराना, कैसा है ये झगड़ा हो तेरा मेरे तो हमसे, कैसा है ये झगड़ा पुराना. लफड़ा है ये क्या मुझको बताना. ओहो आपुड्या. नको आई बाई अंत आता पाहू, प्राण हा सोहमचा जाऊ पाहे. नको आई बाई हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले, सोहमलाही जाहले तैसे आई. नको देवराया अंत हाता. तेरी माफी को सोहम तरसे, कर दे उसको माफ अब तू अपने दिल से. अच्छी आई प्यारी आई रूठा रूठी छोड़ दे, जल्दी से अब माफी दे के तू कंजूसी छोड़ दे. आई तेरी माफी को सोहम तरसे, कर दे उसको माफ अब तू अपने दिल से. नको आई बाई आई तेरी माफी को. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला. बस बस. अगं असावरी, अगं या क्षणाचीच आपण गेले कित्येक दिवस वाट बघत होतो ना. आपलं कुटुंब एकत्र यावं, आनंदात राहावं.
सोहमला माफ करून टाक ना. हातातून गेलेलं सगळं परत मिळेल बघ. आपलं कुटुंब एकत्र येईल, आनंदात राहील. आई प्लीज माफ कर ना ग मला. खरंच सॉरी. आसावरी, आई आसावरी, उठ उठ. अरे वेडा आहेस का तू? तुला ठेच लागली की माझ्या डोळ्यात पाणी येतं. तुला दुःखी करून मी कशी सुखी होईन राजा? असा बबड्या. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम, है तैयार हम.